नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी इंग्रजी विषय या ठिकाणी आपण अभ्यासतोय. वी आर गोइंग टू लर्न subject English from 10th standard. We have finished 1.1, that is a teenager's prayer. A teenager's prayer ही कविता आपण शिकवून संपवलेली आहे. त्याच्यावरती ॲक्टिव्हिटीज पण आपण सगळ्या सोडवलेल्या आहेत. त्याच्यावरती स्वाध्याय आपण सर्व सोडवलेला आहे. आता बघूया आपण पान नंबर 7 वरती 1.2 and encounter of a special kind. 1.2 and encounter of special kind. Of special kind. एक वेगळ्या प्रकारचा घटनेचा सामना लेखकाचा झालेला आहे. तर तो ती घटना या ठिकाणी आपल्याला कवी सांगतो आहे. बघा 1.2 and encounter of a special kind. एन्काउंटर सामना, जे एखाद्या गोष्टीचा सामना करावा लागत असतो. काही काही आपल्याला घटना आपल्या समोर घडत असतात. दॅट इज द एन्काउंटर, राईट. Before going to read the actual lesson, we have to discuss warming up activity and chit chat. Actual दहा सुरू करायच्या आधी आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी वरती थोडीशी चर्चा करूया. पान नंबर 7 वरती बघा, या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिलेलं आहे. See here you have a picture in front of you. Then what it shows? It is a girl trying to save a puppy, that is a little dog, right? And she wants to save her going through the water, right? आता ही या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय हे आपल्याला विचारलेलं आहे. बघा, चित्र आपण बघितलं की लहान मुलगी पाण्यामधून चाललेली आहे आणि एक पाटी ते डोक्यावरती आहे आणि डोक्यावरती असणाऱ्या पाटीमध्ये एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आहे, राईट. ते आपण या ठिकाणी पान नंबर 7 वरती बघतोय. आता त्याला अनुसरून काही या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. ते प्रश्न असे आहेत बघा. व्हॉट डू यू सी इन द पिक्चर? आता सर या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय? व्हॉट डू यू सी इन द पिक्चर? या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय? व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राइंग टू डू? ती मुलगी काय कशाचे प्रयत्न करत असताना करते असं तुम्हाला वाटतं? व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राइंग टू डू? तुम्हाला काय वाटतंय कशाचा प्रयत्न ही मुलीने चालवला? वाय, कशासाठी? म्हणजे ती मुलगी कशाचा प्रयत्न करते आणि का करते याचे उत्तर आपल्याला द्यायचे. थर्ड क्वेश्चन, इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल व्हॉट वुड यू डू? जर तुम्ही त्या मुलीच्या ठिकाणी असता तर तुम्ही काय केलं असतं? इफ यू वेअर इन प्लेस ऑफ दॅट गर्ल व्हॉट वुड यू डू? जर तुम्ही काय केलं असतं. बघा, त्यानंतर डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन? तुम्हाला असं वाटतं का की ती मुलगी तिच्या कार्यामध्ये, तिने केलेल्या प्रयत्नामध्ये ती सक्सेस होईल, यशस्वी होईल? तिनं जे मिशन ठरवलेलं आहे किंवा ती ज्या गोष्टीचा प्रयत्न करते त्या प्रयत्नामध्ये ती यशस्वी होईल असं तुम्हाला वाटतंय का? हे या 4 प्रश्नांचे उत्तर आपल्याला या फोटोच्या माध्यमातून, या पिक्चरच्या माध्यमातून द्यायचे आहे. तर तुम्हाला जे वाटते तुम्ही ते उत्तर या ठिकाणी द्यायचे. आता सर्वांचं हे मात्र उत्तर सगळ्यांचे एकच येईल की व्हॉट डू सी इन द पिक्चर? या चित्रामध्ये तुम्ही काय पाहताय हे मात्र सगळ्यांचं उत्तर सारखं येईल. व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राइंग टू डू? व्हाय, याचं या उत्तरामध्ये विविधता येण्याची शक्यता आहे. युअर आन्सर्स मे बी डिफरंट. If you are in the place of that girl, what would you do? These answers are also different. Do you think she will become success in her mission? Yes or not? Yes or no? Whatever your answer may be. Then पुढे जाऊया आपण. मॅच द अप्रोप्रिएट हेडिंग्स विथ द इमेजेस. या ठिकाणी 4 चित्र दिलेले आहेत आपल्याला, ए, बी, सी आणि डी. ए, बी, सी आणि डी असे
प्रमाण दिलेलं आहे ते चित्र अशी दिलेली आहे. ए इकडे आहे, डी इथं आहे, सी इथं आहे आणि डी इथं आहे. आता हे चित्र बघितल्यानंतर चित्र पहिल्यांदा काळजीपूर्वक बघा आणि त्या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, मॅच द ॲप्रोप्रिएट हेडिंग. आता इथे हेडिंग दिलेलं आहे. पहिला हेडिंग काय, पहिलं आहे आवर लक्झरियस बंगलोज, आमचा आरामदायी असा राजेशाही असणारं घर, बंगला. माय फेवरेट पास टाइम, म्हणजे माय फेवरेट पास टाइम म्हणजे काय की माझा आवडता छंद. वॉटर कमोशन, काय गोंधळ आहे, किती गोंधळ आहे. अँड एनग्रॉस्ड इन माय बुक्स, आणि मी पुस्तकामध्ये वेढलो गेलेलो आहे. ठीक आहे, विविध पुस्तकं, माझ्या आवडीची सर्व पुस्तकं माझ्या भोवती आहेत. आता बघा, आवर लक्झरियस बंगलोज ABCD मध्ये हे कुठं आपल्याला मॅच होईल, मॅच करायचे आपल्याला, मॅच ॲप्रोप्रिएट हेडिंग विथ द इमेजेस. त्या फोटो सर्व ते हेडिंग आपल्याला आलं पाहिजे. मग आवर लक्झरियस बंगलोज कुठं आहे बघा, सी मध्ये. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला झाडं, बंगला वगैरे, घर वगैरे दिसतंय. ठीक आहे ना. मग ही जी इमेज आहे ती कुठल्या हेडिंग बरोबर मॅच होईल, आवर लक्झरियस बंगलोज, सी. पहिलं जी हेडिंग आहे काय, आवर लक्झरियस बंगलोज, आवर बंगलोज, आवर लक्झरियस बंगलोज असं या ठिकाणी दिलेलं आहे. कुठं आहे आता हे, किती चित्र आहे बंगल्याचं, सी. मग या ठिकाणी जो राखाना आहे तिथं तुम्ही लिहिला सी. म्हणजे हे हेडिंग आहे, हे हेडिंग सी या चित्राला मॅच करते, हे आपण लिहिलं. तसंच माय फेवरेट पास टाइम, दोन, माय फेवरेट पास टाइम, पास टाइम, माय फेवरेट पास टाइम. तर माय फेवरेट पास टाइम या ठिकाणी कुठलं चित्र दाखवतंय की माझा आवडता छंद तो मी करत बसलोय. कुठं दिसतंय तुम्हाला, बी मध्ये, राईट. हे हेडिंग बी याच्याशी निगडीत आहे, कारण आपण बघतोय की एकदम आनंदी वातावरणामध्ये त्या ठिकाणी आपल्या आवडीचं काम करत असताना तो पाहतोय, राईट. त्यानंतर सी चं हेडिंग आहे वॉटर कमोशन, काय गोंधळ आहे. आता राहिलं ए आणि डी, याच्यामध्ये तुम्हाला गोंधळ असलेला आणि वैतागलेला, म्हणजे गोंधळामध्ये आपण वैतागतो, नको असलेलं काम जर त्या ठिकाणी होत असेल तर आपण वैतागून जातो, चिडतो आपण, आहे की नाही. मग चिडलेले कोणत्या चित्रामध्ये दिसते आपल्याला, ए मध्ये दिसते का डी मध्ये, डी मध्ये दिसते, बरोबर. तर आपण तिसऱ्याला काय देऊ, वॉटर कमोशन, दॅट इज डी. अँड एन्ग्रॉस्ड इन माय बुक्स, माझ्या आवडत्या पुस्तकामध्ये मी बसलोय. दिसतंय तुम्हाला या ठिकाणी आवडती पुस्तकं आहेत, आणि हा सगळी पुस्तकं आपल्या भोवती असल्या कारण तो खुश आहे की एवढी सगळी पुस्तकं आपल्याला आता वाचायला भेटणार आहेत, म्हणून हा एकदम खुश आहे, आनंदी आहे. तर या प्रश्नांची काही आपण 4 प्रश्नांची उत्तरं घेतली आणि 4 हेडिंग्स या त्याच्या इमेजेस बरोबर जोड्या लावण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला. देन बिफोर गोइंग टू स्टार्ट a lesson, I am going to write some questions. We have to find out the answers while we are discussing the lesson. मी काही प्रश्न या ठिकाणी लिहितोय, ते तुम्ही लिहून घ्या आणि ह्या प्रश्नांची उत्तर आपल्याला धडा सुरू असताना, शिकवत असताना शोधायचे, त्याची उत्तर आपल्याला जाणून घ्यायचे. व्हॉट इज द क्वेश्चन, व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर. क्वेश्चन नंबर फर्स्ट, व्हॉट was the profession of the writer's father. म्हणजे काय, what was the profession of the writer's father, की लेखकाच्या वडिलांचा व्यवसाय काय होता. प्रोफेशन, व्यवसाय. what was the
Profession of the writer's father. Next question. Describe the campus. Describe the campus where the writer's family lived. Where the writer's family lived. म्हणजे डिस्क्राइब स्पष्टीकरण करा. द कॅम्पस त्याचं सराउंडिंग कशाचं वेअर की जिथे राहत होतं काय द रायटर्स फॅमिली लिव्ह लेखकाचं कुटुंब ज्या ठिकाणी राहत होतं त्या परिसराचं लेखक राहत असलेल्या परिसराचं डिस्क्रिप्शन करा स्पष्टीकरण करा. तर ह्या दोन प्रश्नांची उत्तरं आपल्याला या धड्या शिकत असताना शोधायची आहे. ओके वी स्टॉप हिअर. आपण या ठिकाणी थांबूया. ॲक्च्युअल धड्याला आपण पुढच्या तासापासून सुरुवात करूया. ओके सांगितलेला अभ्यास करा. हे चारही चित्र त्याच्या हेडलाईनशी जोडायला हवा आणि विचारलेल्या 4 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आणि त्याचा फोटो काढून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकायचा आहे. ओके वी स्टॉप हिअर.